केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली असून हा दर प्रति क्विंटल 2125 रुपये राहणार आहे। नवे दर आजपासून अंमलात येत आहे। या आधी हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल होता। किंमत स्थिरीकरण साठ्यासाठी ही खरेदी करण्यात येणार असून यामुळे बफर अर्थात राखीव साठा मजबूत होणार आहे। त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे। नाफेड आणि NCCA कडून राखीव साठ्यासाठी खरेदी सुरू आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे 2 धक्के, वसमत औंढा तालुक्यामध्ये 3.6 आणि 3.5 रिश्टर स्केलची नोंद। जून महिन्यामध्ये सलग 3 वेळा बसले होते भूकंपाचे धक्के। धाराशिव जिल्ह्यामध्ये कोठेही भूकंप नाही, प्रशासनाचा खुलासा। घरातील सोन्यावरही मिळणार व्याज, सरकारी योजना काय? सराफांकडे सोने जमा करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता। घरातील निष्क्रिय सोन्याचा आर्थिक वापर वाढवण्यावर सरकारचा भर असणार। घरामध्ये पडून असलेल्या सोन्यावर पुन्हा व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार लवकरच सुधारित सुवर्णठेव योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत असून यावेळी बँकांसोबतच सराफांना देखील सोने संकलनाची जबाबदारी दिली जाऊ शकते। त्यामुळे नागरिकांना सोने जमा करण्यासाठी अधिक सोपे होणार आहे। शीतावाटपातील तांदूळ होणार अधिक दर्जेदार। तुकडा तांदळाचे प्रमाण 25% 10% येणार। राज्यातील आणि देशामध्ये शीतावाटपामध्ये तांदळामध्ये 25% तुकडा तांदूळ मिसळण्यास परवानगी होती, मात्र आता हे प्रमाण केवळ 10% मर्यादित करण्यात येणार आहे। त्यामुळे वितरित होणारा तांदूळ अधिक स्वच्छ, दर्जेदार आणि खाण्यास योग्य असणार आहे। कोकोपीट दरवाढीचा भाजीपाला रोपवाटिकांना फटका, रोपांचे दर वाढले। 6 महिन्यांमध्ये कोकोपीटच्या दरात 5 पटींनी वाढ। GST, वाढती मागणी आणि निर्यातीमुळे नर्सरी व्यवसाय अडचणीमध्ये। मागील 6 महिन्यांमध्ये कोकोपीटच्या दरात तब्बल 5 वेळा वाढ झाल्यामुळे नर्सरी चालकांसह शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका सहन करावा लागतोय। परिणामी भाजीपाला रोपांच्या दरात प्रतिरोप 10 ते 20 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे। त्रिशतकी पावसाची चिन्हे, 15 किलोमीटर उंचीच्या मान्सून ढगांचं विशाल पट्टे सक्रिय। राज्यावर तब्बल 15 किलोमीटर उंचीच्या ढगांची चढाई हे वाक्य अतिशयोक्त नसून सध्या महाराष्ट्रातील मान्सूनच्या ताकदीचं वास्तव चित्र आहे। कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि राज्याच्या मोठ्या भागावर सध्या सुमारे 12 ते 15 किलोमीटर उंचीचे मान्सून ढगांचं विशालकाय पट्टे सक्रिय झालेत। कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग तसेच दक्षिण गुजरातपर्यंतचं आभाळ या ढगांनी कवेत घेतलेलं आहे। धानपीक बोनसचा प्रश्न पुन्हा अदंतरी, शेतकरी संभ्रमात। पावसाळी अधिवेशनात देखील शासनाची चुप्पी, उत्पादकांमध्ये नाराजी। गत हंगामातील धान उत्पादकांना प्रति हेक्टर 20,000 रुपये तर कमाल 2 हेक्टरपर्यंत बोनस देण्याबाबत शासनाने यापूर्वी आश्वासन दिलं होतं, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप देखील बोनस जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। विदर्भामध्ये हत्ती आणि मानव संघर्ष पेटला, वडेट्टीवार विधानसभेमध्ये आक्रमक, विशेष टास्क फोर्सची मागणी। पूर्व विदर्भातील विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जंगली हत्तीने धुमाकूळ घातलाय। हत्तींमुळे शेकडो घरे, झोपडे आणि शेतपिकांचं अतोनात नुकसान झालंय। वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वडेट्टीवार यांनी हमला केला। यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीला गती, 64,865 खातेधारक शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर। 70 लाख कर्ज खात्यांचा समावेश। 2 नक्षत्रांमध्ये जेमतेम वृष्टी, आता नजरा पुनर्वसूकडे। नांदेड जिल्ह्यामध्ये महिनाभरात 93 पैकी फक्त 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होतं, केंद्र सरकारची कबुली। देशामध्ये पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून E20 पेट्रोलचा वापर वाढवला जातोय, मात्र या इंधनामुळे वाहनांच्या मायलेजवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी कबुली केंद्र सरकारने पहिल्यांदाच दिली। स्मार्ट मीटरचा सरकारला करण, सर्वपक्षीय आमदारांनी फैलावर घेतलं। शिवसेनेने यावेळी आरोप केला की अधिकारी मंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत, तसंच महावितरणचे अधिकारी दुरुस्तीच्या नावाखाली ग्राहकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता चोरट्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवत असल्यामुळे ही बाब आमदारांनी निदर्शनास आणून दिली। मात्र राज्य ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतात हा आरोप फेटाळून लावत तक्रारींची आकडेवारी वाचून दाखवली। दुधात भेसळ केली तर गय नाही, तुकाराम मुंडे यांचा इशारा। FDAचा राज्यभर कडक आदेश। स्वच्छ दूध, सुरक्षित आरोग्य, भेसळयुक्त महाराष्ट्र अभियान सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये 35 गावातील 70 टँकर मुदत संपल्यामुळे बंद केले। भर पावसाळ्यात संकट ओढवलं, पाण्यासाठी नागरिकांवर वणवण करण्याची वेळ आली। 20 विहिरींचं अधिग्रहण सध्या टंचाई निवारणासाठी गंगापूर तालुक्यात करण्यात आलं असून त्यापैकी 14 विहिरींवरून टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, तर 6 विहिरी थेट गावांसाठी अधिकृत केल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली। एसटीचा 7 तीर्थक्षेत्रांसाठी पॅकेज टूर, महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना मोठी सवलती। 40 भाविकांचा गट असल्यास गावातूनच बसची सुविधा मिळणार।
धाराशिव जिल्ह्यातील 2,39,000 शिधापत्रिका स्मार्ट होणार. QR कोडयुक्त कोडमुळे वितरण व्यवस्था होणार अधिक सुरक्षित आणि डिजिटल. या निर्णयामुळे पारंपरिक कागदी शिधापत्रिका फाटणे, खराब होणे आणि हरवण्याच्या समस्येपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सुटका होणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे. नवीन स्मार्ट शिधापत्रिका पूर्णपणे डिजिटल असून ती आधारशी संलग्न असेल. पुण्यामध्ये टोमॅटोचे दर गडगडले. घाऊक बाजारामध्ये केलेला 10 ते 20 रुपयांचा दर. आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण. किरकोळमध्ये 30 रुपयांमध्ये विक्री. सातगाव पठारात बटाटा लागवडीला प्रारंभ. पावसाअभावी लागवड संत. बियाण्यांच्या दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. यंदा बटाटा बियाण्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली. गेल्या वर्षी वेपरसाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्यांच्या बियांचा दर प्रति क्विंटल सुमारे 3,500 रुपये होता, तर यंदा हेच बियाणे 2,200 ते 2,800 रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध होत आहेत. पावसाची अनिश्चितता, हवामानामधील बदल आणि बटाट्याऐवजी सोयाबीन आणि मका लाव आणि वाटाणा या पिकांना चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे बटाटा लागवडीमध्ये जवळपास 60% घट पाहायला मिळाली. राज्यात जोरदार सरी. पुढील 4 दिवस सतर्कतेचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. विदर्भात देखील 3 ते 7 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मान्सून अनुकूल. पेरणी जोरामध्ये. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. पेरणीचं लक्ष्य 19 लाख हेक्टर. जून महिन्यामध्ये केवळ नागपूर विभागातच नव्हे तर विदर्भात खूप कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. फळपीक विमा योजनेला मुदतवाढ. 4 फळपिकांचा समावेश. नोंदणी करण्याचे कृषी विभागाचं आवाहन. संत्रा, मोसंबी, लिंबू आणि हळद या 4 फळपिकांचा वर्धा जिल्ह्यामध्ये योजनेमध्ये लागू समावेश करण्यात आलाय. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 14 जुलैपर्यंत नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केलं. अनुसूचित वृक्षांच्या यादीतून सागवान बाग. शेतकऱ्यांना दिलासा. विक्री आणि वाहतुकीसाठी वन विभागाच्या परवानगीची सक्ती नाही. या निर्णयामुळे अमरावतीसह मेळघाट परिसरातील हजारो शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रशासकीय अडचण दूर झाली. आतापर्यंत खासगी जमिनीवरील सागवानची झाडे तोडण्यासाठी तसंच त्यांची वाहतूक करण्यासाठी वन विभागाच्या विविध परवानग्या, तपासणी आणि ट्रान्झिट पास मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत होती. कर्जमुक्तीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,80,000 शेतकरी पात्र. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाची माहिती. 1,632 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये जलसाठा अद्याप चिंताजनक. 225 पैकी तब्बल 221 प्रकल्प 50% कमी भरलेले. नांदेड जिल्ह्यामध्ये जुलैच्या पावसाने फुलल्या आशा. 40% पेरण्या पूर्ण. वरुण राजाचा दिलासादायक वर्षाव. चिंताग्रस्त बळीराजा पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाला. 1 आणि 2 जुलै ह्या अवघ्या 2 दिवसामध्ये जिल्ह्यात तब्बल 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या संततधार आणि दिलासादायक पावसामुळे रखडलेली शेती कामे आणि पूर्ण गतीने सुरू झाली, परंतु ग्रामीण भागामध्ये पावसाचं दमदार पुनर्गमन होतात. सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी पेरणी सुरू केल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पेरणी यंत्राची तीव्र टंचाई भासत आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला. दरवाढीचा थेट परिणाम इतर व्यवसायावर देखील. शेतीच्या मशागतीच्या खर्चामध्ये 25% वाढ. खरीपाच्या पेरणीसाठी वाढलेले खत आणि बी बियाण्यांच्या किमतीबरोबरच आता मशागतीच्या खर्चात देखील वाढ झाल्यामुळे शेतकरीवरचं दुहेरी संकटात सापडलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.